छोटासा एक दृष्टांत आहे. एकदा अशीच गावातली एक शेळी आता वाट चुकून जंगलामध्ये गेली. आता जंगलातली वाट चुकून गावामध्ये यायला लागलेत, माहिती आहे ना? बिबट्या. बिबट्या. हा, काय व्हायला लागले? बिबट्या. आता जंगलात ना गावात यायला लागलाय म्हटल्यानंतर गावातली शेळी जंगलात जाणं स्वाभाविक आहे. अशी जंगलात शिरली आणि वाटेत भेटला सिंह. सिंहाने विचारलं, कोण तू? आणि तिनं सांगितलं की मी शेळी आहे, मी चुकून जंगलामध्ये आलेली आहे, त्यामुळं मला सोडा, मला जीवदान द्या. जंगलातल्या राजा सिंहाने विचार केला की चुकून आल्या आणि जंगली प्राणी नाही, गावातला आहे, त्यामुळे हिला सोडून द्यावं. परंतु हे बघ शेळी, तुला जर वाटेत कुणी विचारलं की तू कुठून आलीस, तू कोण आहेस, तर तिला एवढंच सांगायचं की मी सिंहाची मावशी आहे. कुणाची मावशी? सिंहाची मावशी. पुढे गेली, वाटेत कोल्हा भेटला. कोल्ह्याला विचारलं, कोण तू? तिने सांगितलं मी सिंहाची मावशी आहे. कोल्हा म्हणाला ठीक आहे ठीक आहे, जा जा. पुढे गेला, पुढे हत्ती भेटला. हत्तीने विचारलं, कोण तू? तिनं सांगितलं मी सिंहाची मावशी आहे. हत्तीनं सोंडीनं उचललं, पाठीवर ठेवलं आणि जंगलाच्या बाहेर गावात आणून सोडलं. कशाचा परिणाम? सिंहाची मावशी असल्याचा परिणाम. तसं या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तुम्ही आम्ही संतांच्या संगतीत ज्या वेळेला जाऊ आणि संतांच्या संगतीचा परिपाक परिसासारखा ज्या वेळेला आम्हाला लागेल, त्यावेळेला आम्ही या जन्म मृत्यूच्या दरीतून भवसागरातून बाहेर पडू. आणि म्हणून हे सत्संगाचं आणि संतांच्या संगतीचं महत्व महाराज सांगतात, त्याच्यासाठी प्रमाण देतात. अरे ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा